ती कोणती आहे? तुम्हाला चांगलं जीवन देण्याची आहे. हालेलुया, हालेलुया. त्यावेळेस आपण दाविदाच्या जीवनामध्ये पाहिलं की दाविदाचं जीवन हे खूप असं वेगळ्या पद्धतीचं होतं. परंतु ज्या वेळेस परमेश्वराने त्याला अभिषेक केला, त्याचं जीवन हे बदलून गेलं. हालेलुया. तो मेंढपाळ होता, त्यातून त्याला बाहेर काढून परमेश्वराने त्याला एक राजा बनवला. परंतु ज्यावेळेस तो मेंढपाळ होता, त्याने कधीच परमेश्वराची आराधना करायची सोडली नाही. हालेलुया. पण त्याने कधीच विचार केला नाही की मी राजा बनेन. तो कधीच विचार केला नाही की मी मोठ्या देशाचा एक राजा बनेन. फक्त त्याचा एकच विचार होता की परमेश्वराची फक्त आराधना करायची. त्याची एकच योजना होती, फक्त परमेश्वराने दिलेल्या योजनेवर त्याला चालायचं होतं. हालेलुया. ज्यावेळेस शमूएलाने दाविदाचा अभिषेक केला, त्या वेळेनंतर परमेश्वर दाविदाबरोबर राहिला. हालेलुया. आणि ज्या वेळेस दावीद गोल्याथाला मारा केला, परमेश्वर त्याच्या बरोबर होता. हालेलुया. आणि त्या अभिषेकामुळे, त्याने केलेल्या ज्या प्रार्थनेमुळे, त्याने केलेल्या आराधनेमुळे परमेश्वर त्याच्या बरोबर राहिला आणि तो गोल्याथाला मारू शकला. हालेलुया. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, ज्यावेळेस आपण परमेश्वराची आराधना करतो, ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या योजनेवर चालतो, किती जरी आपण दुःखात असलं, किती जरी आपण संकटात असलो, किती जरी आपण कष्टात असलो, आपण नक्की त्या संकटातून परमेश्वर बाहेर काढणार. कारण हीच त्याची योजना आहे की आपण गुलामात नसावं. हीच त्याची योजना आहे की आपण कधी संकटात नसावं. हीच त्याची योजना आहे की आपण कोणत्याही शैतानाच्या बंधनामध्ये नसावं. हालेलुया. किती जण विश्वास होता की आज आपण परमेश्वराचे पुत्र बनलेलो आहोत. हालेलुया. किती जण विश्वास होता की आज आपण संकटातून बाहेर निघलेलो आहोत. हालेलुया, हालेलुया. पुढचं वचन सांगतं की रोमकरसपत्र याचा 5वा अध्याय आणि 3 ते 5 वचन आपण वाचूया. रोमकरसपत्र याचा 5वा अध्याय आणि 3 ते 5 वचन. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीराने व शिलाने आशा निर्माण होते, आणि आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव होणार. हालेलुया. काही वेळा आपल्या जीवनामध्ये संकट येतात ना, काही गोष्टी शिकवण्यासाठी येतात. हालेलुया. किती विश्वास होता की संकट काही गोष्टी शिकवण्यासाठी येतात ना, काहीतरी नवीन गोष्ट शिकवून जाते आपल्याला, आहे की नाही? ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये संकट येतात, परमेश्वराचं वचन सांगतं की संकट हे काहीतरी नवीन गोष्ट शिकवण्यासाठी येते. आणि त्यामुळे जर आपण एका वाटेने चालत असलो आणि आपल्याला ठेच लागते, आणि ठेच लागल्यानंतर काय करतो आपण बघत जातो की पुन्हा एकदा आपल्याला ठेच लागेल का, पुन्हा आपण पाहत जातो की कुठं आपल्याला दगड पेचल का, आहे की नाही? परंतु परमेश्वराचं काय वचन सांगतं की ज्या वेळेस तुम्ही संकटामध्ये असता, हे संकट तुम्हाला